नमस्कार मंडळी, रामकृष्ण हरी. मी शेलार्ध मामा तुमचं सर्वांचं स्वागत करतो आहे पुन्हा एकदा. एका वर्षाच्या गॅपनंतर आपण पुन्हा एकदा व्लॉगिंग इंडस्ट्रीमध्ये पदार्पण करतो आहे आणि हे आहे सुंदर जिरे टोप विथ आपले छत्रपती शिवाजी महाराज यांच्यासोबत आपण या व्लॉगला सुरुवात करत आहोत. सुंदर अशा नजाऱ्यातून आपण पुन्हा एकदा आगळीवेगळी सुरुवात, जसं की आपण आता सध्या आहोत लोणावळा घाट उतरल्यानंतरचा हा परिसर मी तुम्हाला दाखवत आहे. सुंदर पद्धतीने गाड्यांची ये जा होत आहे आणि आपण त्याच्या घरी पोचल्यावरती मस्तपैकी बँजोच्या डान्समध्ये आपण थिरकलो सगळ्या फॅमिलीसोबत आणि मस्त एन्जॉय केलं. रात्री सगळ्यांशी मस्त गप्पा मारून दुसऱ्या दिवशी नेक्स्ट डेला आपण व्लॉगिंगसाठी लागणारे इक्विपमेंट घेण्यासाठी CSTला गेलो होतो आणि तिथं आपल्याला CSTला मराठा क्रांती मोर्चासाठी आलेल्या सर्व बांधवांचा आनंददायी उत्सव पाहायला भेटला. CSTवरून आल्यानंतरनं गौरी आगमनाची तयारी चालली होती. सो संध्याकाळी 4:30च्या आसपास साधारणपणे आम्ही सगळ्यांनी गौरी आगमनाची तयारी केली. थोडंफार हे डेकोरेशन आहे आणि विथ आपल्या शूटिंगसाठी आपण तयारी करत आहोत. ह्या आहेत आमच्या छान लक्ष्मी काकी, गोंडस आणि गोड या मस्तपैकी लक्ष्मी मातेचं पूजन करत आहेत आणि अशा पद्धतीनं लक्ष्मी मातेचं पूजन होते. आणि या आहेत आमच्या आदित्यच्या मम्मी, गोड मस्त, म्हणजे एकदम स्वभाव म्हणजे असा की एकदम भारी सगळ्याला असं सांभाळून घेणाऱ्या मस्तपैकी देवीचा पूजन करत आहेत. छान असं वाजत गाजत गौरी मातेचं आगमन करण्यात आलं आणि मस्त सगळ्यांनी एन्जॉय केलं. सर्वजण नाचत होते, गात होते. बँजो तर होताच आणि प्लस त्यात सगळ्यांना आनंदी आणि उत्साही भरपूर होता गौरी आगमनाचा. झालं गौरी मातेचं पूजन झालं. गौरी माता आता घरामध्ये पदार्पण करत आहे. अशा पद्धतीनं गौराईचं पाय उठवले जात आहेत. हिला म्हणजे कुणाला छान मस्तपैकी गौराई मातेचं आगमन झालं, स्थापना झाली आणि मस्त आता सगळेजण एन्जॉय करत आहे. सगळ्यांचं फुगड्या खेळायचं चाललेलं आहे लेडीज लोकांचं.
यावर्षी गौरव ही अशी होती मस्तपैकी बाईकवरती. त्यानंतर मस्तपैकी भजनाचा कार्यक्रम होता. सो भजनात मग एन्जॉय करूयात. सर्वजण आम्ही एकरूप झालो होतो पूर्णपणे भजनामध्ये. मी, अभिदादा, गायत्री, आदित्यचे पप्पा, आदित्यची मम्मी, लक्ष्मी काकी, सर्वजण आम्ही एकरूप झालो होतो. आणि त्याच वेळेस अनिकेत हा आमचा मित्र आला आणि त्यानंतर पूर्ण त्यानं कार्यक्रमाचं शूटिंग केलं. हा आहे मृदुंग आणि मृदुंगाच्या एका साईडला लावलेली असते ही कणी. त्याच्यामुळं मृदुंगाचा आवाज पूर्णपणे घुमत असतो. एक नंबर असा आवाज येतो त्याचा.
गणपती बाप्पाचं विसर्जन करून आपण आता परतीच्या मार्गावरती चाललेलो आहे. गणपती बाप्पांचं विसर्जन करताना डोळे एवढे पाणावले होते सर्वांचेच, कारण की तो गणपती बाप्पा आल्यानंतरचा उत्साह, त्यानंतरनं ते त्यांच्यासाठी करावं लागणारे जे पण काय खानपान, त्यांची उठताबाई, सर्व काही करायला जो जोश येतो प्रत्येकाच्या अंगामध्ये तो एक वेगळाच असतो. आणि आपण आता अशा पद्धतीने खंडाळ्याच्या घाटातून वरती चाललेलो आहे आपल्या सातारा साईडला. ही आहे खंडाळा घाटातली नैसर्गिक संपत्ती, संपूर्ण हिरवळ. म्हणजे हा घाट एवढा सुंदर दिसत होता ना त्यावेळेस की काय बोलायला नको. आणि एवढं भारी वाटत होतं, पाऊस पडून गेला होता आणि सुंदर असं धुक्यांचं वातावरण झालं होतं. पूर्ण रस्ता हा दिसत नव्हता, कॅमेऱ्यामध्ये दिसतोय तरी ॲटलिस्ट, पण पुढं काही दिसत नव्हतं काही. आणि एक म्हणजे हा रस्ता हा आमच्यासाठी खूप धोकादायक आहे, कारण की याच्या मागे खूप भूतकाळ आहे. सो व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि भरभरून सबस्क्राईब करा आणि असा सपोर्ट राहू द्या. धन्यवाद.